15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जलसंपदा विभागाच्या वतीने कुकडी प्रकल्पातील वडद आणि डिंबा धरणाच्या सांडव्यांवर तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आली. पाटबंधारे विभागामार्फत विद्युत रोषणाईचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या पाऊस चांगला झाल्याने श्रावण महिन्यातच डिंबा आणि वडद धरण 100% भरले असून डिंबा धरणातून घोण नदी पात्रात 18,000 तर वडद धरणातून मुला नदी पात्रात 5,000 क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला आहे. श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारपासून पावसाने विश्रांती घेतल्याने दोन्ही धरणातून काही प्रमाणात विसर्ग थांबविण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून डिंबा आणि वडद धरण शिवारात 3 रंगात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, वडद.